जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये डोंबिवलीतील 3 समावेश आहे, तर पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल माने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय। तर महाराष्ट्रातले एस बालुचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल या हल्ल्यामध्ये जखमी झालेत। 26 पैकी 6 पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत। 26 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। डोंबिवलीच्या 3 यामध्ये समावेश आहे, तर पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय, तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय। महाराष्ट्रातले एस बालुचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जे पर्यटक गेलेले होते त्यांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलंय। त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत। अनेक दृश्य, अनेक फोटो हे हृदय पिळवटून टाकणारे आहेत। नवदाम्पत्यांना देखील या पर्यटकांनी आपलं लक्ष्य केलंय आणि एका नववधूचा आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसलेला हा फोटो आला होता। तर व्हिडिओ शूटिंग सुरू होता आणि त्याच दरम्यान काही ठिकाणी गोळीबाराचा आवाज आला। डोंबिवलीचे 3 पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडलेत। पनवेलमधील 1 तर पुण्यातले 2 पर्यटक या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, तर भारतभरातील एकूण 26 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय। हा हल्ला झाल्यानंतर सगळ्याच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। जे कृत्य केले आहे ते अक्षम्य आहे आणि त्याचा बदला घेतला जाईल, त्याचं उत्तर दिलं जाईल। जे या सगळ्यामध्ये दहशतवादी आहेत त्यांना कठोर शासन केलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय। तर पनवेलचे पर्यटक दिलीप देसले यांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय, पाहूया। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल या ठिकाणचे दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मी सध्या नवीन पनवेलमध्ये आहे आणि याच घरामध्ये आहे ते राहत होते। दिलीप देसले यांचं हे घर आहे। 2 दिवसापूर्वी दिलीप देसले हे काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते। पनवेलमधील निसर्ग पर्यटन जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 39 लोक आहेत ते काश्मीरला गेले होते। याच्यामध्ये पनवेल, रायगड आणि ठाण्यातल्या पर्यटनाचा समावेश आहे आणि यामधील आहे ते दिलीप देसले यांचा दुर्दैवाने या हल्ल्यामध्ये आहे तो मृत्यू झालेला आहे। त्यांचे जे साथीदार होते, त्यांच्या जे बरोबर ते सहकारी होते सुबोध पाटील, ते या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावरती काश्मीर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। दिलीप देसले यांच्या पत्नी आहेत त्या आणि जे सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही, ते सध्या सुरक्षित आहेत। आपण जर पाहिलं, दिलीप देसले यांचं कुटुंब आहे ते उद्या सकाळी पहाटे पहिल्या फ्लाईटने आहे ते मुंबईवरून काश्मीरला जाणार आहे, श्रीनगरला जाणार आहे। मात्र जर आपण पाहिलं तर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आहे ते त्यांना संपर्क साधण्यात आलेला नाही आहे। त्याचबरोबर मुंबईवरून श्रीनगरला जाण्यासाठी विमानाचे तिकीट आहेत ते जास्त नाही आहेत, मात्र श्रीनगरवरून मुंबईला येण्यासाठी विमानाचं तिकीट आहे जवळपास 40,000 रुपये हे तिकीट आहे। त्यामुळे पर हेड प्रत्येक माणसे ही 40,000 रुपये तिकीट आहे। त्यामुळे ह्या रेट आम्हाला परवडेबल नाही आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हे रेट आहेत। त्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि हे विमानाचे जे तिकीट आहेत ते कुठेतरी कमी करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी आहे। अशा प्रकारची नाराजीसुद्धा आहे ते दिलीप देसले यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई। तर महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यामध्ये डोंबिवलीतील 3 समावेश आहे, अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी। तर पनवेलमधील दिलीप देसले यांचा देखील मृत्यू झालाय।
पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.